ग्रामीण भागातून प्रेरणेची नवी दिशा. दुर्दैवमध्ये मानदेश रत्न पुरस्कारांनी निर्माण केला उत्साह. दुर्दैवमध्ये यंदाची श्री धुळोबा यात्रा केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित न राहता प्रेरणा आणि शिक्षणाचा संदेश देणारी ठरली आहे. गावातील सुशिक्षित आणि जागरूक तरुणांनी एकत्र येत धुळोबा नॉलेज फाउंडेशनची स्थापना केली आणि या माध्यमातून मानदेश रत्न पुरस्काराने तालुक्यातील कर्तृत्ववान व्यक्तींचा गौरव करण्यात आला. या विशेष सोहळ्यात नव्याने नियुक्त झालेले PSI अधिकारी, शासकीय सेवेत कार्यरत अधिकारी, गावातील गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच तालुक्यातील पत्रकार यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला आयकर आयुक्त डॉ. सचिन मोटे, आयकर आयुक्त नितीन वाघमोडे, पोलीस उपअधीक्षक प्रदीप गोरड आणि मानदेशातील प्रसिद्ध कथाकथनकार नागू विरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. पारंपरिक ढोलताशांच्या गजरात आणि सनईच्या सुरात मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात श्री धुळोबा मंदिरात देवदर्शनाने झाली. त्यानंतर सादर करण्यात आलेल्या धनगरी नृत्याने वातावरण भारावून गेले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी तरुणांच्या या उपक्रमाचे कौतुक करत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याची गरज अधोरेखित केली. तसेच गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. धुळदेव गावात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रेरणादायी आणि शैक्षणिक उपक्रम पार पडल्याने गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यापुढे वाचनालय सुरू करणे, विविध प्रेरणादायी उपक्रम राबवणे आणि युवक-युवतींना शासकीय सेवेकडे वळवण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे फाउंडेशनच्या सदस्यांनी सांगितले. काय वाटतं तुम्हाला या उपक्रमाबद्दल? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आज दुर्दैव गावामध्ये श्री धुळोबा देवाच्या यात्रेनिमित्त आम्ही श्री धुळोबा नॉलेज फाउंडेशनची स्थापना करण्याची घोषणा करून जो मानदेश रत्न पुरस्कार सोहळा आयोजित केला होता, तो सोहळा यशस्वीरित्या पार पडला. त्या सोहळ्यामध्ये सर्वच पुरस्कार्थी उपस्थित राहिलेले होते आणि त्यांचं सर्व ग्रामस्थांच्या समोर, सर्व यात्रेकरूंच्या समोर आम्ही त्यांचा सन्मान देऊन, पुरस्कार देऊन सन्मान केलेला आहे. त्याच ठिकाणी आम्ही आज श्री धुळोबा नॉलेज फाउंडेशनची स्थापना करण्याची घोषणा केलेली आहे आणि त्यानुसार इथून पुढे श्री धुळोबा नॉलेज फाउंडेशन हे स्थापन होऊन अविरतपणे काम करण्यासाठी आम्ही तयार आहोत. आणि हा जो कार्यक्रम आहे, जो मानदेश रत्न पुरस्कार सोहळा आहे, तो कार्यक्रम आम्ही वर्षानुवर्षे असाच पुढे साजरा करत राहणार आहोत आणि त्याच्या पद्धतीचे पुरस्कार आम्ही मान तालुक्यातील किंवा मानदेशातील जे कोणी स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा विविध क्षेत्रामध्ये नाव कमवत असतील किंवा त्यांचं सिलेक्शन होत असेल, भरती होत असतील, त्या सर्वांचा या पुरस्कार देऊन आम्ही सन्मान करणार आहोत. अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.